छगन भुजबळांनंतर आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारही नाराज तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय। याला कारण ठरलंय मुनगंटीवार यांचं आजच्या कामकाजाला उपस्थित नसणं। अधिवेशनाला सुधीर मुनगंटीवार हे अनुपस्थित होते आणि त्यामुळेच आता चर्चा सुरू झाली आहे की मंत्रिपद मिळालं नाही म्हणून सुधीर मुनगंटीवारही नाराज तर नाहीत ना। एकंदरीतच आपण पाहतोय की यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट झालाय। यामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तर आहेत, मात्र भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचं सुद्धा नाव आहे आणि म्हणूनच ते नाराज तर नाही ना अशा चर्चा आता सुरू आहेत। कारण की आजच्या कामकाजाला जे आहे ते मुनगंटीवार अनुपस्थित होते, अधिवेशनाला सुधीर मुनगंटीवार उपस्थित नव्हते। त्यामुळे आता नेमकं सुधीर मुनगंटीवार यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। अनेक फेरबदल या मंत्रिमंडळात केले गेले आहे। जवळपास 18 नवीन चेहऱ्यांना यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आलेली आहे। मात्र अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री जे आहेत, नेते जे आहेत त्यांचाही पत्ता कट करण्यात आलाय आणि ज्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव आहे। त्यामुळे आता खरंच पाहावं लागणार आहे की सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहेत की नाही। सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। गेल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं, मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेलं आहे आणि म्हणून ते नाराज नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, काय सांगाल? मुनगंटीवार आजच्या कामकाजाला नव्हते, खरंच ते नाराज आहेत का? काही प्रतिक्रिया त्यांच्याकडून येते का? नक्कीच सुधीर भाऊ यांच्याशी अद्यापही कुठलाही संपर्क झालेला नाहीये। मात्र आज खरं तर पहिला दिवस होता अधिवेशनाचा, मात्र सुधीर भाऊ आज अधिवेशनामध्ये आलेले नाहीये, त्यामुळे थोडीशी नाराजगी आहे का असं देखील चर्चा सुरू झालेली आहे। कारण की सुधीर भाऊ हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीचा अगोदर मंत्रिमंडळातून डावलणार आहे असं कुठलंही सांगितलं नव्हतं। तुम्हाला स्थान दिलं जाईल अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं, असं देखील बोललं जात होतं। मात्र अद्यापही सुधीर भाऊंशी आहे ते आता बाकीचे नेते आहेत ते संपर्क साधतील, मात्र सुधीर भाऊ नाराज आहेत की नाही याबद्दल थोड्या वेळामध्ये ते स्पष्टता होईल। अच्छा, धन्यवाद गणेश या सविस्तर अपडेटसाठी।